सीपी मुंबई मरोळ कारागृहाचा ग्राउंड झालं 11 मार्चला। ज्या पण विद्यार्थ्यांचा सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी 11 मार्चला कारागृहाचं ग्राउंड झालं, जेल पोलीसचं ग्राउंड झालं, त्याच विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव सांगणार आहे। आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे, ग्राउंडच्या अंदर पहिला इव्हेंट, दुसरा इव्हेंट, तिसरा इव्हेंट कोणता घेतला जात आहे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे। आज काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चुका केल्या, त्यांना घरी या ठिकाणी पाठवण्यात आलं, कोणत्या चुका आपल्याला करायच्या ना, कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर ज्या काही सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची, 8 वाजता, 10 वाजताची, 12 वाजताची, 2 वाजताची, तर आपलं 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता त्या ठिकाणी चालू होत आहे। त्याचबरोबर जे गोळा फेकताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या, 100 मीटर मारायच्या कोणत्या चुकांनी करायच्या, 100 मीटरचा सेन्सर वगैरे कशा प्रकारे, 100 मीटरची कशा प्रकारे त्या ठिकाणी सिस्टीम आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे, आपण सकाळी गेल्यानंतर आपण बाहेर किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी येत आहे, त्याचबरोबर सेंटरपर्यंत जायचं कसं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात अगोदर सेंटरपर्यंत जायचं कसं आहे, कोणत्या जिल्ह्यातून येत असाल तर सर्वात अगोदर CST आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर। तिथं आल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरची लोकल पकडा, 10 रुपये तिकीट आहे। घाटकोपरला आल्यानंतर घाटकोपर रेल्वे स्टेशनच्याच बाजूने आहे घाटकोपर मेट्रो स्टेशन, तर आपल्याला घाटकोपर मेट्रो स्टेशननं त्या ठिकाणी मरोळ नाक्याचे तिकीट फाळायचे 20 रुपये तिकीट या ठिकाणी आहे मरोळ नाकाचे, आणि मरोळ नाकापर्यंत आपण पोहोचणार आहे। आणि मरोळ नाकामध्ये जसं उतरलं तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो सिटी बस सुद्धा चालू राहते, अर्धा 1 घंट्यात 10 रुपये तिकीट राहते सिटी बसची। आणि ऑटोनं जर गेले तर ऑटोवाला 50 रुपये 60 रुपये अशा प्रकारे पैसे त्या ठिकाणी मागते। तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो पैदल गेलेलं बेस्ट आहे त्या ठिकाणी, कारण की 1 किलोमीटर अंतरावर सेंटर तिथून आहे मरोळ नाकापासून। तर मरोळ पोलीस मुख्यालयाचं जे ग्राउंड आहे 1 किलोमीटर पैदल जर गेले 15 मिनिटाचा रस्ता आहे, आणि त्या रस्त्यानं ट्रॅफिक सुद्धा जास्त राहते, कारण की महानगरपालिकेचं रोडचं त्या ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी चालू असल्यामुळे तर पैदल गेलं ते बेस्ट राहणार आहे। आणि सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ पोलीस मुख्यालयापाशी जसं आपण पोहोचलो तर तिथून जे 150 मीटर अंतर आपल्याला पैदल चालत आहे, त्या ठिकाणी राम मंदिर आहे। तर राम मंदिरमध्ये सर्वांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि अशा प्रकारे आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या तर त्यांना घरी या ठिकाणी पाठवण्यात आलं। तर आज भरपूर विद्यार्थी लेट आले होते, तर जे विद्यार्थी दुपारी 2 वाजता नंतर आले होते, लेट आले होते, तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवण्यात येत आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या काही आपल्याला चुका करायच्या नाही आहे, जो काही रिपोर्टिंग टाईम आहे तर त्या टाईमात आपल्याला जायचं। आणि ग्राउंडच्या अंदर जाण्याच्या अगोदर हलकासा तुम्ही त्या ठिकाणी जेवण करून द्या किंवा फळ फ्रूट त्या ठिकाणी खाऊन द्या, जेणेकरून तेवढी एनर्जी शरीरामध्ये बरकरार राहणार आहे। आपल्याला 1600 मीटर 100 मीटर गोळाफेक सर्व ताकदीचे इव्हेंट त्या ठिकाणी मारायचे आहे, तर तेवढा काही ग्राउंडचा परफॉर्मन्स आपल्या त्या ठिकाणी चांगला बसणार आहे, ठीक आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर सर्वात अगोदर सकाळी त्या ठिकाणी ग्राउंडचे मी तुम्हाला सांगून देतो, पहिले ग्राउंड किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी लागत आहे। जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे। तर या बॅचचं जे ग्राउंड आहे, ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर सकाळी 7 ते 10 वाजेच्या दरम्यान जे 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी इव्हेंट उन्हाला, जे 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, या बॅचचं जे ग्राउंड आहे जवळपास या ठिकाणी 10:30 ते 2 वाजताच्या दरम्यान 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होत आहे। आणि जे दुपारी बॅच आहे 2 वाजताची, त्यांचं जे ग्राउंड आहे 4 ते 5 वाजता त्या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी चालू होतं। अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड आहे। तर आज सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली जेल पोलीसमध्ये, ठीक आहे। सीपी मुंबई मरोळ कारागृह जेल पोलीसचं जे ग्राउंड आहे, सर्वात अगोदर विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी बॅगा काढायला लावत आहे, आणि बॅगा काढल्यानंतर वरता आपल्याला डॉक्युमेंट फक्त 3च ठेवायचा, ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल हॉल तिकीट आणि 2 फोटो, बस एवढे डॉक्युमेंट वरता ठेवायचे, बाकी सर्व डॉक्युमेंट आपल्याला बॅगेत ठेवायचे। आणि हे डॉक्युमेंट घेऊन जायचं आणि फळ फ्रूट सुद्धा ग्राउंडच्या अंदर सोबत नाही, जेणेकरून ग्राउंडच्या अंदर आपल्याला त्या ठिकाणी खाता येणार आहे, आणि तेवढंच काही ग्राउंडचा परफॉर्मन्स आपला त्या ठिकाणी चांगला बसणार आहे। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी केल्या जात आहे। आपला जो डिटेल इंचार्ज आहे, तर सर्वात पहिले टेबल नंबर पाशी नेल्या जात आहे। तर टेबल नंबर त्या ठिकाणी आहे स्टार्टिंगला, तर टेबल नंबर पाशी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जो काही आपला रोल नंबर आपला जो रोल नंबर ज्या टेबल नंबर पाशी, तर त्या रांगेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लागायचं आहे। तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना
आपला जो फोटो आहे तो त्यांना द्यावा लागते आणि त्याचबरोबर आपलं सिग्नेचर त्या फाईलमध्ये करायचे आहे। आणि सिग्नेचर आपण केल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आधार कार्डसुद्धा त्यांना दाखवायचं आहे। त्यानंतर आपल्यापासून एक फॉर्म लिहून घेतला जातं, प्रतिज्ञापत्र, आपलं नाव त्यावर लिहायचं आहे, त्याचबरोबर आपलं अप्लिकेशन नंबर लिहायचा आहे, पुन्हा आपलं नाव लिहायचं आहे, सिग्नेचर करायचे आहे, तारीख लिहायची आहे आणि तो फॉर्म त्यांना सबमिट करायचा आहे। आणि आपल्याला उंचीपाशी त्या ठिकाणी नेलं जात आहे। तर उंची त्या ठिकाणी मशीनमध्ये मोजल्या जातात, उंची आणि छाती त्या ठिकाणी मशीनमध्ये मोजल्या जातात आणि डिजिटल मशीन आहे। उंची, छाती, वजन सर्व त्या ठिकाणी दाखवल्या जात आहे। उंची मोजायच्या अगोदर त्या ठिकाणी बूट वगैरे काढायला लावत आहे, त्याचबरोबर टी शर्ट वगैरे त्या ठिकाणी काढायला लावत आहे, ठीक आहे। आणि हे काही झाल्यानंतर उंची वगैरे मोजल्यानंतर आपल्याला आणखीन एका मंडपामध्ये त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि तिथं जे विद्यार्थी म्हणून आपल्याला चेस्ट नंबर दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला चिपा त्या ठिकाणी देत आहे आणि त्या दोन्ही पायाचे जे चिपा आपल्याला पक्कात त्या ठिकाणी बांधायचे आहे, जेणेकरून त्या निसटल्या नाही पाहिजे, तेवढी जिम्मेदारी घ्या। दोन्ही पायाला चिपा बांधल्यानंतर जे आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो एका हॉलमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेलं जात आहे आणि त्या हॉलमध्ये बायोमेट्रिकची प्रोसेस होत आहे, थंब वगैरे घेतला जातं, आपला फोटो त्या ठिकाणी कॅम्प्युटरमध्ये घेतला जात आहे आणि त्यानंतर दोन्ही पायाचे जे चिपा आहेत त्या स्कॅन केल्या जात आहे। दोन्ही पायाच्या चिपा स्कॅन केल्यानंतर आणखीन समोर त्या ठिकाणी पाठवल्या जात आहे, तिथं सुद्धा दोन्ही पायाचे चिपा स्कॅन केल्या जात आहे। त्यानंतर आपला जो डिटेल इंचार्ज आहे तर तो 50 विद्यार्थ्यांची बॅच त्यामध्ये मंडपामध्ये बसवल्या जात आहे आणि त्यानंतर आपल्याला इव्हेंटसाठी नेत आहे। तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होता 100 मीटर इव्हेंट आहे। 100 मीटरला 3-3 विद्यार्थी 100 मीटरसाठी सोडत आहे। 100 मीटरची जी सिस्टीम आहे अशा प्रकारे 100 मीटरचा आहे आणि स्टार्टिंग पॉईंट इथून आहे आणि स्टार्टिंगला त्या ठिकाणी सेन्सर नाही आहे, तर एंडिंगला एकदम सेन्सर आहे, ते पण खाली सेन्सर आहे, एक लक्षात ठेवा। तर स्टार्टिंग पॉईंट इथून आहे। 100 मीटरला जशी त्या ठिकाणी शिट्टी वाजवली तशी आपल्याला त्या ठिकाणी पळायचं आहे। तर 100 मीटर इथून जे विद्यार्थी मिळून स्टार्ट होत आहे, 3-3 विद्यार्थी सोडत आहे आणि एंडिंग इथं होत आहे। तर अशा प्रकारे 100 मीटरची सिस्टीम आहे। एंडिंगला जे विद्यार्थी मिळून खाली सेन्सर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 100 मीटर झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मिळून 1600 मीटर रनिंगसाठी नेलं जातं। 50-50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला कोणत्या चुका नाही करायचे। भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून धावते, तर आपल्याला ट्रॅकच्या बाहेरून नाही धावत आहे। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। तर जेवढं आपल्याला जे काठाने धावायचं आहे, काठाने धावसान तेवढं बेस्ट राहणार आहे। जेवढं काठाने धावसान तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढं तुमचा टायमिंग कमी येणार आहे, तेवढं जास्त मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। जो काही ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या काठाने धावा आणि त्याचबरोबर बूट घालून धावा, बिना शूजचं त्या ठिकाणी धावू नका, कारण की कडक धडक तिथला ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून लगेच त्या ठिकाणी गोळा फेकला सुद्धा त्या ठिकाणी नेला जात आहे। गोळा फेकला त्या ठिकाणी 3 चान्स त्या ठिकाणी गोळा फेकसाठी आपल्याला दिले जात आहे। तर 3 चान्समध्ये जो काही आपला गोळा जास्त घेणार आहे त्याला मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे। तर गोळा फेकायच्या वेळेस मुलं त्या ठिकाणी कोणत्या चुका करत आहे, तर इकडे तिकडे आपण पाहता तर भरपूर विद्यार्थी इकडे तिकडे पाहतात, तर इकडे तिकडे आपल्याला पाहताना जो काही आपले स्टेप बाय स्टेपवर पूर्ण लक्ष ठेवायचं आहे आणि आउट ऑफच्या इकडे जे विद्यार्थी मिळून आपलं लक्ष त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून एकदम फास्टमध्ये गोळे त्या ठिकाणी फेकू नका, म्हणजे बरोबर शांततेने त्या ठिकाणी गोळे फेका, म्हणजे एकदमच फेकल्याबरोबर अजूनही फेकणं, ठीक आहे। थोडंफार त्या ठिकाणी थांबा, थोडंफार त्या ठिकाणी स्टेप घ्या आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी अशा प्रकारे गोळे तुम्ही त्या ठिकाणी फेकू शकता आणि त्या ठिकाणी घाबरू नका, ठीक आहे। जेवढं घाबरसान तेवढं काही गोळा आपला त्या ठिकाणी कमी जाणार आहे, ठीक आहे। तर हिंमत ठेवायची। तर गोळा फेक झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मार्क दिले जात आहे आणि त्याचबरोबर आपलं सिग्नेचर त्या फाईलवर केलं जातं आणि हे काही झाल्यानंतर आणखीन 50 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे ते जे विद्यार्थी म्हणून आपलं डिटेल इंचार्ज त्या ठिकाणी नेत आहे, तिथंच आपलं सिग्नेचर करायला लावतं 100 मीटर 1600वर आणि इतर साहेब लोकांचे सिग्नेचर झाल्यानंतर आपल्याला गेटच्या बाहेर त्या ठिकाणी केलं जातं। अशा प्रकारे प्रक्षे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय